पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर ते काल राजधानी दिल्लीमध्ये पोहोचले होते। देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावरती ठाम असून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांच्या राजीनाम्यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत आणि अमित शहांसोबत त्यांची कधी भेट होणार आहे? काल रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झालेले आहे। काल त्यांचा प्रयत्न होता की रात्री उशिरा त्यांचा अमित शहा यांची भेट घ्यायची, पण ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नावांच्या संदर्भात बैठका सुरू आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यस्त आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्यस्त आहे, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील व्यस्त आहे। यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली, त्यामुळे त्यांची भेट झाली की नाही या संदर्भात अजूनही कोणी स्पष्ट बोलण्यास तयार नाहीये। पण आम्हाला आमची जी सूत्रांची माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी माहिती दिली आहे त्या संदर्भात की काल रात्री उशिरा किंवा आज सकाळी त्यांची भेट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रथमतः ही सूत्रांनी ही माहिती दिली की आज सकाळी त्यांची भेट होईल आणि त्या भेटीनंतर ज्या पद्धतीने त्यांनी सरकारच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतलाय त्यावरती शिक्कामोर्तब होतो की फडणवीस पुन्हा कंटिन्यू राहतात हे देखील त्यावरती अवलंबून आहे। बरं, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी।